नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलेलो किणईच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि अप्रतिम असं नंदी पाहिला, म्हणजे किणईकरांचा रायबा। आणि आज क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलाय त्यानं। शिवराज भाऊ नमस्ते। नमस्कार। काय सांगशील, कशा पद्धतीने जोडी पाहिली आज? अतिशय चांगल्या प्रकारे गटाला जोडी पाहिली। गटाला पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं होते की काहीतरी आज गाडी राहील, म्हणजे गाडी सेमीला पण चांगली पाहिली। बर, सेमीला बिना ड्रायव्हरची गाडी आलेली आणि ती पण एका रेषेत आली गाडी शेवट पण। काय सांगशील? नाही, आनंद वाटला मनाला। इकडे तिकडे जरा पण नाही झाली, असं नाही झाली। रायबाचा काही विषयच नाही, तो बैल पण चांगलाच होता, त्यामुळे काय गाडी जुळून आली, काही विषय नाही। काय हे सर्व मित्रमंडळी आहेत इथं, मागे पण मेंबर्स आहेत, काय म्हणजे किती जीव आहे त्यांचा रायबावर? नाही, रायबावरती सगळ्यांचा जीव आहे, म्हणजे आपले मित्र असतील सगळे, नाव कोणाची घेऊ शकत नाही, एवढी मोठी नाव आहे ती। नाव या व्हिडिओत कोणाची घेऊ, ही सगळी दिसतात, ही सगळी बैलावर कायम असते, ती सगळ्यांचा बैलावर खूप जीव आहे। आज किणईचं मैदान आहे आणि ज्यावेळेस पुकारलं गेलं की एक रायबाचं नाव घेतलं, किणईचं नाव निघतं, तेव्हा कसं वाटलं? नाही, रायबामुळे गावचं नाव होतं ह्याचा आम्हाला अभिमानाचं आहे। आमच्यापेक्षा आमच्या सगळ्या गावकऱ्यांना पण तेवढाच अभिमान आहे। बर, एक मध्यंतरीच्या काळात जरा थोडस आजार होता असं कळलं, काय झालेलं? ते रायबाला काय थोडस नाकातून रक्त येत होतं। अच्छा, हा, त्यावेळेस जरा ट्रीटमेंट करून व्यवस्थित डॉक्टरला दाखवून व्यवस्थित केलं सगळं। काय म्हणजे काय होत होतं नेमकं, म्हणजे डॉक्टरांचं काय निदान झालं? नाही, त्याचं आम्ही एक्सरे वगैरे सगळं काढलं, पण त्याच्यामध्ये काही एवढं दिसत नव्हतं, म्हणजे डॉक्टर म्हणले आतून सगळं क्लिअर आहे, वरच्या वरच थोडंच होतं, मग त्याला ट्रीटमेंट करून व्यवस्थित सगळं झालं। सर्व नंदींसोबत पाहिलाय रायबा, म्हणजे सर्वांसोबतच पाहिलाय, काय सांगशील? बऱ्यापैकी चांगल्या नंदींसोबत पाहायला रायबा। नाही, आमचे म्हणजे स्वप्न म्हणा किंवा पूर्ण केले सगळे। बिनजोडला पण मथुर सोबत पण एक जबरदस्त बिनजोड, मुंबई साईडला 3 फेऱ्याचं मैदान होतं, तिथं पाहिलं। एक कशा पद्धतीने काळजी घेतात सर्व मेंबर्स वगैरे? कसं काय काळजी? शुभम दादा, शुभम काका असेल, शुक्रेश काका असेल, ही सगळी काळजी घेतात। आज क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलाय तरी पण मुलं जरा नाराज आहेत थोडीशी, काय म्हणजे त्यांची इच्छा होती आज फायनलचा गुलाल घ्यायचा? अपेक्षा असते प्रत्येकाला, तेवढ्या पुरतं चालतं, नाही काय पोरं सगळी समाधान आहेत आमची, नाही काय। बर, कशा पद्धतीने आता ज्यावेळेस रिकव्हरी झाली पूर्ण का आलं, त्यावेळेस काय समाधान वाटलेलं? त्यावेळेस रिकव्हरी झाली म्हणजे गावचं मैदान जवळ आलेलं ना, बरोबर, त्यामुळे आम्हाला जरा वाटत होतं की बरोबर तसं ज्यावेळेस मोठं मैदान आहे त्यावेळेस तो रिकव्हर लवकर होता का तर होतच, त्यामुळे कधी आम्हाला असं नाराज नाही केलं। कोरेगाव वेळेस पण तो आजारी होता, त्यावेळेस पण आजारपणात पाहून त्याने सेमी सुट्टा काढला। एक आता सध्या तयारी कशी करून घेते मैदानाची वगैरे? आता मला वाटतंय मध्यंतरी आजारी पडल्यानंतर पहिलंच मैदान आहे। हो, छकड्याला चालवणं असेल, 2-3 किलोमीटर सकाळचं चालवणं असं, आठवड्यात 2-3दा फेरा बिरा 15 दिवसांनी एकदा असं करतो आजारी असला तर, नाहीतर मैदानात आपण त्याला 8-9 दिवसांच काढतो, लय दाट काढत नाही। अशी इच्छा कुठली या नंदी बरोबर पळायची? तशी इच्छा त्यानं माझी तर कुठली ठेवली नाही। नाही, तुमच्या ग्रुप मधले कुठले मेंबर्स वगैरे असं बोलत असेल ना तुम्ही? हो, तसं नाही अजून। म्हणजे काय होईल ते पैरे मान्य आहेत, म्हणजे असं काय पैरा त्याला कुठला पण केला तरी म्हणजे गाडी चांगलीच पळते 100%। आज कोणासोबत पळला? आज बाजू होता। कुठला? ते इकडचा होता, खालच्या साईडचा कुठला तरी, जालना संभाजीनगर साईड बाजू होता। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला। आणि नक्कीच आज बिना ड्रायव्हरची गाडी असताना पण त्यानं जिद्द नाही सोडली दोघांनी, आणि सरळ गाड्या जिद्दीच आहे तो पहिल्यापासून, आदतपासून। त्याला पहिला फेरा ह्याच मैदानात टाकला होता, किणीच्या मागच्या वर्षीच्या, त्यावेळेस आता इथं क्वार्टरला राहिला आज गावच्याच मैदान। व्हिडिओ पाहत असतो, अजून कुठलं तर नवीन वासरू गाडावतंय सेम ह्याच्याकडे दिसते, काय नाव काय? सुंदर का? सुंदर, सुंदर, त्याचं नाव सुंदर आहे। ते बी चांगलं पळते वासरू, आपल्या ह्याच आहे, ते चुलत भावाच आहे। बरं, हुबेहूब दिसते। हो, सेम। चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या मैदानासाठी। आता पुसेगावचं नियोजन करून आता अजून एक मैदान झाले, 1-2 की करू की ह्याचा कोड्याचा होतं तिथे आपण 32 मध्ये गट काढला। बरं, तिथं खंड्या होता, आंबड जालनाचा खंड्या होता। चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद।